हेलो सर. सर एक फोटो काढूया का पटकन. सर एक सेकेंड, आप बनियान पहने हुए हैं. हाँ तो बनियान पहन के फोटो कैसे खिंचा सकते हैं आप? हम जज है. नहीं, आप ऑड हैं, आप जज नहीं. आप ऑड लुक आउट हैं. आप जरा उस तरफ जाइए, आप इधर आ जाइए. नाही नाही हाँ, तुम्ही सांगा ना, आप ओळख द्या ना, फोटो ओळख करून द्या ना. हाँ माझी. नहीं सर, ये जो बनियान है वो ब्रांड है हमारा, लोला बनियान. 25 करोड़ का टर्नओवर है इस बनियान कंपनी. बनियांची नाही, माझी ओळख करून द्या. ये कैसा नाम है, लोला बनियान? और आप कैसे पहन सकते हैं लोला बनियान? उनका कोई बनियान पहनता भी है भला? अरे आप छोड़िए, आप फोटो लीजिए. एक सेकंड, हम देखो, हम इधर सुनो. एक सेकंड, दत्तू आजा. सगळ्यांनी या बरं का बोला चीज. चीज. नाइस सर आप बैठ सकते हैं. हाँ जी, हाँ जी, हाँ जी. आप अगली बार ना बनियान पहन के मत आना, नहीं तो कोई जज नहीं मानेगा आपको. हाँ बराबर. हाँ, और फोटो खिंचाने के लिए तो बनियान कभी मत पहन. बराबर है. तुम जो तेनालीराम का रोल करते हो, हाँ. उसमें तो अर्धनग्न ही रहते हो, ऊपर का पहनते ही नहीं हो. तभी हम देखते हैं, अक्खा सीजन देखा है मैंने, किमान तो भी ये पहना है बनियान. पर वो तो कैरेक्टर है ना, कैरेक्टर में आप गहने वहने पहनकर कैरेक्टर तेनालीरामा बन जाते हैं. आप तो क्या आई एम सो सॉरी सर प्लीज सर. ठीक है, आप अगली बार कपड़े पहन के आना पूरा, फिर मैं आपके साथ फोटो खिंचाऊंगा. ठीक है? हाँ ठीक है, आप जाओ. तो अगली बार फिर मेरे को तुम्हारे सेट पे बुलाओ, हम फोटो निकालते का देखो. हा सर, पण त्यांनी बोलवलंच नाही तर तुम्ही काय कराल? अरे यार तू. नमस्कार मंडळी. विनोदाच्या चातुर्य कथा घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आणि शूरवीरांचे किस्से आहेत, ज्यांनी आपल्या शक्तीच्या आणि युद्धतंत्राच्या जोरावर एक कालखंड गाजवलाय. पण आता तुम्ही अनुभवणार आहात एका बुद्धिमान व्यक्तीची गोष्ट, अर्थात तेनालीरामाची गोष्ट. मंडळी, आज आमच्या जत्रेमध्ये या मालिकेची टीम सहभागी झालेली आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणारे अर्थात चतुरस्त्र अभिनेते कृष्णा भारद्वाज, तेनालीराम यांच्या सोबत असणारी तेनाली सेना अर्थात पद्मावती श्रेया पटेल, बलभद्र अर्थात अहनाफ खत्री, वचस्पती अर्थात कृष्णा आणि लक्ष्मा अर्थात आर्या सकारिया. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज अविट रागिणी आणि मनोमिलन आलेत त्यांच्या फॅन्स बरोबर ब्रेकफास्ट करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची मेजवानी अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार 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 नमस्कार. नमस्कार प्रसाद सर, नमस्कार निमितीताई, नमस्कार. तुम्हाला म्हणजे हे टेबल रूपी नेपथ्य बघून आणि ही ओरिजिनल वाजंत्री पाहून आणि आमचा हा पोशाख पाहून तुम्हाला वाटलं असेल की अविट रागिणी आणि मनोमिलन हॉटेलमध्ये गायला का बरं आलेले आहेत. हो ना. वा वा वा. प्रसाद सर म्हणजे नटखटच आहेत अगदी. नाही, पण आम्ही गायला आलेलो नाही आहोत प्रसाद सर, आम्ही इथे खायला आलेलो आहोत. अर्थात म्हणजे आज हा आमचा 500वा प्रयोग नाही, तर हा एक वेगळाच प्रयोग आहे. काय लोकांना आपण सांगतो आहे प्रयोग वेगळे होणार आहेत, प्रयोग वेगळे होणार, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. अर्थात हो नाही, तर कसं आहे, हा 500वा प्रयोग नसल्यामुळे लोचन मजनू नावाचा मच्छर आपल्या कानाभोवती गुणगुण करायला येणार नाही याची खात्री आहे मला. आणि आपल्या प्रयोगाला थांबेरिया लावणार नाही याची सुद्धा. मलेरिया असं असतं ते. अवीट नॉर्मल मच्छरांनी होतो तो मलेरिया, हा लोचन मजनू आपला प्रयोग थांबवतो म्हणून थांबेरिया. हा यांचा विनोद. तुला त्याचा आवाज ऐकू आला का? नाही, दुर्लक्ष कर, पुढे चल. अच्छा, हा नाही. तर काय झालेलं आहे, आम्ही इथे ब्रेकफास्ट विथ फॅन्स अशा या कार्यक्रमासाठी आम्ही आलेलो आहोत. आमच्या स्पॉन्सर्सना ही वेगळीच, म्हणजे कोणालाच ही सुचली नसेल अशी कल्पना सुचलेली आहे. हो ना. MHJ कॅफेच्या गार्डन रेस्टॉरंटचा एक कॉर्नर आम्ही इथे बुक केलेला आहे, खास आमच्या फॅन्ससाठी आणि आमच्यासाठी. कसं आहे अविट, आम्ही ब्रेकफास्ट करणार आणि गाण्यांची आदान प्रदान करणार आमच्या फॅन्स सोबत.
म्हणजे असे गुंतलेले नूडल्स पाहून आपल्या फॅन्सना एक गुंतलेली अवघड अशी रागदारी आठवेल आणि चॉपस्टिक्सनी मी ती अशी उलगडताना त्यांच्यासमोर रागदारीचं असं रहस्य उलगडेन. तू त्याचा आवाज येतोय अवी. नाही. त्याचा थू असा आवाज मला आता ऐकू आला अवी. नाही म्हणो, तू दुर्लक्ष कर. इथे कॅमेरे आहेत, आपला कार्यक्रम चालू आहे. तुझं वाक्य आहे पुढचं आपण हो ठरवलंय. हो ना, हो ना. हो आता मनोनी जसं सांगितलं तसं जिरा राईस खाताना एखादं जिरा अचानकपणे दाताखाली येतं, तसंच आपण गाताना एखादी तान अचानकपणे आपल्याला नकळतपणे सापडून जाईल आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ. गणपती बाप्पा मोरया पॅकअप. त्याचा आवाज ऐकू येतोय अवी. आवाज येतोय अवी. मलाही त्याचा- आला आवाज. मी त्याचा काही आवाज दुर्लक्ष येतोय करू अवी. शकत नाही. नमस्कार. काय योग असतात बघा तुम्हाला ना. मी हे घ्या हो. अरे, नमस्कार. नमस्कार. गेला हा एवढंच बोलायला आले होते. म्हणजे हा गेला. अवीत गेला. लोचन मी पण मजनू नाचणार. गेला रे गेला. आता आपला कार्यक्रम होणार. हे गेले, हे गेले. राम गावाला राम राम. कोणतरी आलं. नमस्कार 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 नमस्कार. ते आम्हाला ज्यांच्याबरोबर जेवायला जायची ती बँडवाला तुम्हीच आहे का दोघं? अर्थात एक बँड बँडवाले नाही होत आम्ही बँडवाले नाही. आम्ही गायन युगुल ज्यांचा संसार सप्तपदीनी नाही तर सप्तसुरांच्या साथीने सुरू झालाय असे आम्ही दोघे. वा वा. हा माहिती ती वॉटर लेमन टिटवी रुसलेली. नाही हो नाही. मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी असे. हो ना हो ना हो ना. नाही ते काय ध्यानात राहती नाही तो तुमची नावं कठीण कठीण आहेत ना अवघड आहे ती. आमच्या गावाकडे वेगळी नावं आहेत ती. तुम्हाला नाव लक्षात नाही याचा काही मला हरकत वाटत नाही, पण कसं आहे तुम्ही आमचं गाणं ऐकता, तुम्ही आमचे फॅन्स आहात, हे आमची भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी. धन्यवाद. आम्ही नाही तुमचं गाणं ऐकत. काय तू ऐकते का गाणं? नाही मी आता पहिल्यांदा भेटले यासनी. मी पहिल्यांदाच भेटले मला नाही माहिती. नाही तुम्ही फॅन्स म्हणून आलेला आहात ना. नाही नाही तसलं नाही. सांगत तसलं नाही. काय झालं होतं, आम्ही गेलो होतो दुकानात, कुकर घ्यायला. कुकर घेतला आम्ही एक. त्याच्यात आहे ना आम्हाला एक कुपन आलं होतं. पण कुपन आहे की नाही ती आम्ही ती हे केलं, खोडलं ती. क्रॅच केलं क्रॅच. अच्छा. त्याच्या आतमध्ये लिहिलेलं होतं की 2 कलाकारांसंगट एका मोठ्या हॉटेलमध्ये फुकट जेवायला मिळणार म्हणून आम्ही आलेलो आहे. अभि फुकट जेवायला मिळणार म्हणून ही लोक आलेली आहेत. आयुष्यात कोण लोक आली पाहिजे ती तर येत नाहीयेत. हीच अशी लोक काय येतात मला खरंच कळत नाही. असू अभि दे, आता आपण घेतला आहे हा कार्यक्रम. आपल्यासाठी करताय. होय वय 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 अरे होय वय 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 होय. वय 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 काय काय हो काय म्हणजे बोलते ते तुमच्याशी. बोलावलं अहो तीनदा चारदा कशाला बोल. ध्यान नव्हतं बायको संग बोलत होते. तिला सवय आहे ती माझ्या मागणं हुई करते ती. काय काय झालं काय? मी काय म्हणतो, ज्याच्यासाठी आलोय की नाही ती करून टाकू ना पटाक दिसनी. हा हो बरोबर बोललात. या हा द्या कॅमेरा हे द्या फोटो हे काय आपलं फोन द्या. फोन द्या फोन द्या. कशाला? अहो फोटो फोटो काढायला. कोणाचे? आपले. का बरं? तुम्हाला आमच्या सोबत फोटो काढायचे आमच्या सोबत फोटो काढले तुम्हाला बी कुकर भेटणार आहे होय? अहो नाही आम्हाला का तुमच्याबरोबर फोटो काढायचे असतील. नाही, तुम्ही आलात ना इथे आमच्या बरोबर फोटो काढायला. नाही पण म्हणजे तुमच्या सोबत फोटो काढायला तुम्ही काय हिरो हिरोईन आहे होय? हिरो हिरोईन नाही सेलिब्रिटी आहे. आम्ही गायक आहोत. आम्ही गायक आहोत. आम्ही गातो. नाही तसं नाही साहेब. आम्ही आहे की नाही, आम्ही बिनकामाचे फोटो काढतच नाही आहोत. वीट. नाही तसं नाही. तसं नाही. काय होतंय माहितीये का, लय फोटो असलं की नाही फोन मध्ये स्लो होतो या. सुलो होतोय. स्लो होतोय फोन. अच्छा. त्याच्यामुळे मग बिनकामाचे नाही फोटो ठेवत आम्ही. ठीक आहे त्याच्यामुळे नको. आम्ही तसं कचरा बिचरा ठेवत नाही. कचरा बोलतायत ते आता आपल्याला, बिनकामाचे बोलतायत आपल्याला. मी चिडत नाहीये, वाईट वाटतंय अभि. ठीक ठीक हो आहे ठीक. तुम्हाला नाही हो. बरं ओ होय, दादा चिडले ओ भाऊ. वय 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 भाऊ वय. नका ते करू. नका करू. तुमचा फोन द्या. तुमच्या फोन मध्ये काढतो. नाही मला नाही काढायचंय. तुम्हाला आमच्या सोबत फोटो नाही काढा काढायचंय. की अहो. आम्ही पण बिनकामाचे फोटो काढत नाही. आम्हीही कचरा ठेवत नाही आमच्या असं फोन. नाही बोलू कोणाला बोलू. आपल्याला तर ठीक आहे ठीक आहे.
नसते एकेकाला आवड फोटो काढायची नाही का नको काढूया फोटो आपण ना इथे या इकडे खाणं अजून आलेलं आहे बघा आलं खाऊन घेऊया आपण का? ज्याच्यासाठी चला, चला. आलेलो आहोत ना चला, ते चला. करूया चला, चला. बसा बसा आणि चला, खाऊन पटकन आवरा. पटा हा, आणि खाऊ आणि बसते. हो, हो, मोकळं हो, वाटतंय. हो. बरं. इथं बसू का हो, नाही, खाली बसू नका वर बसा या काय मोकळं सोडायची सवय ना आमच्या गावाकडे आम्ही असं नाही नाही तिथे अहो, असं ढकलू नका ढकलू नका खाली बसती चालू खाली बसती सवय नाही हो नाही इथे मांडले लगेच करू नये ते. गुदगुल्या होते आपल्यासाठी आहे इथे सगळं इथे बसा तुम्ही दोघं हो आम्हीच नमस्कार नाही मी नाही ओळखत सॉरी जा रे जा एवढंच बोलायला आलायस जा यांनी बी नाही ओळखलं वाटतं. असू दे ऐकलं आम्ही ऐकलं आम्ही हो चिडू नकोस अरे नाही चिडत आहे. चिडू नकोस खा खा ताई हो घेते जिलबी खा जिलबी गोड खा जरा बरं वाटेल शांत होय काय करता तुम्ही अरे देवा. आम्ही आत्ता सांगितलं आम्ही गायक गातो. आहोत गातो आम्ही एखादी झलक होऊन जाऊन द्या की मग हे कसं बोलले असं बोला ना असं काहीतरी सांगा वा 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 झलक मला आवडेल तुमच्यासाठी गायला काय गाणं गाऊ बरं तुम्ही सांगा उसाला भाव किती आला शेट मला काय माहित नाही गाणं गाणं हे गाणं आहे हा नाही तो माणूस आहे ना शेतातनं ऊस घेऊन जातोय मागणं त्याची बायको हे गाणं आहे अविट मला नाही मला माहित नाही आहे गाणं मलाही नाही माहिती वेगळं गाणं द्या उसाला भाव काय आलाय शेट प्रश्नपत्रिका वाटते ही नाही लय भारी गाणं आहे जाऊ ती जाऊ द्या नाही गाणं सांगा तुम्ही हा ही लय भारी ही लय भारी आहे. कंदील घेऊन या कारभारी रात्रीला माझ्या मारू भारी अशीच गाणी आवडते कुठली गाणी आहेत ही अविट हाय ती हिरोईन कंदील घेऊन जाते रात्रीला हिरोईन कंदील घेऊन जाणारी गाणी नाही गायची आहेत मला कृपा मी माझ्या आवडीचं गाणं गाऊ का मी माझ्या आवडीचं गाणं गाऊ बरं, का? गा, गा. मी माझ्या आवडीचं गाणं गातो हा? चालते चालते गाव गाव सूर द्या बरं आमिरची आपला नेहमीचा सूर हे हे हा हा का हसते दाद दिली त्याचनी ते हसले आता मध्ये गाण्यात कुठे कधी हसले कधी हसलो अरे बाई, मनोहर सांगताय ना सगळं नको ना का हसेन मी मुळात कुठला माणूस हा हा हे कुठला हास्य आहे माणसाचं हसले नाही होय नाही हसलोय मी गातोय अहो आला पाहिजे नका मध्ये असं या करू बस की नका. काय? हे मला वाटलं खरंच ते त्यांना सांगा ना गाते ती शब्द नाही तो त्याच्यात त्यामुळे अंदाज येत नाही हो तुम्ही गाव येणार येणार शब्द येणार थांबा तुम्ही गावा गावा चिडायला लावू नका शब्द घेतो मी थेट शब्द घेतो थेट ठीक आहे चिड हा, हा. आता काहीच नव्हतं खरं तर कोरा कागज था ये भांडी नका का? म्युझिक दिलं नको आहे नको देऊ मी. भांडी भांडी आहेत नाही नाही नाहीये म्युझिक कोरा कागज था ये छपान आवाज अरे मी गातोय ना गाव गाव तुम्ही गाव तुम्ही गाव नका नाही एवढ्या मोठ्याने नको म्हणू. नाही नाही त्याला आवाज नाही तुम्ही गाव घे तुम्ही थांबू ना गाव तुम्ही काही ते खाण्याचा पण कार्यक्रम आहे ना मग. हा खा ते खा पण वाढ हे लागलं घ्या पाहिजे हे घ्या नाही नाही खा तुम्ही गाव तुम्ही लय ही कोरा कागज था ये मन मेरा चांगलं गाते ते. मेरा मेरा ए, पडलो. लिख दिया नाम इस पे फडका नाव जरा अरे नाही ना गाऊ द्या ना तुम्ही गावा नाही ती भजी गाऊ द्या ना तुम्ही भडका आणायला सांगताय तुम्ही मी गात असताना सूर पुसायचे आहेत का माझे तुम्हाला भडका का तुम्ही सांगताय मला कळत नाहीये साडी सांडली तिच्यात जरा पाणी घे काही नवी साडी घेतली नवी साडी नवी साडी घेतल्या पण मी गातोय नाही तुम्ही गाता नाही तुम्ही गावा की. अरे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का
कलाकारांनी ना आजूबाजूला बघायचं नसतं. को टीव्ही आहे मी आजूबाजूला बघू नको. टीव्ही आहे का रेडिओ आहे? मी गात सुटलोय, तुम्ही आपलं तुमचं करत राहा. कोण असतो मी? ओ भाऊ, एवढं त्रास नका, पाणी प्या. तुम्ही एवढं चिडल्यावर कसं होईल? एवढा विचार करायचा नसतोय. आमची हे बघा, गाताना पुढं माग बघत नाहीत. नाही बघ. कोण गात हे गातात ती. कसं ब- हे गातात. हे गातात. हे गात्यात म्हणजे गात्यात बर का. ऐकायचंय होय. ऐका, मैफिली रंगत्यात ह्यांच्या, तुम्हाला माहित नाही. शो लागते ते गावाकडे. गाऊन दाखवा. गाव आहे. कोण गायक आहे? मला बसून नाही जमत, उभं राहा. असे गा. हा. गातो हा. त्याचं गाणं ऐकावं लागतं. ठीक आहे, हे अग्रीमेंट आहे. काळ घोंगड, काळ घोंगड पाटानं उघड, वार घुसतय चहुकड, आणि डाव्या हातानं शेंबूड पुसतय उजव्या टेरीकड. डाव्या हातानं शेंबूड पुसतय उजव्या टेरीकड. धांबळंग टपळंग टपळंग धांबळंग धांबळंग टपळंग टपळंग धांबळंग टपळंग टप धांबळंग रपाक धांबळंग टपळंग टप रपाक धांबळंग टपळंग टप धांबळंग टपळंग टपळंग धांबळ धांबळंग टपळंग टपळंग टप. एक डोळा हेकना, एक डोळा हेकना म्हणतोय चिकना, एक डोळा हेकना म्हणतोय चिकना, बघतोय टाकामका कुणीकडं, आणि डाव्या हातानं खार खार खाजावते उघड्या पाठीकडं. डाव्या हातानं खार खार खाजावते उघड्या पाठीकडं. टपळंग 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 हा, छान. थांबा प्लीज. जोडते, थांबा, हात जोडते. हो हो हो. अभि ही कुठली गाणी आहेत? अभि नाही माहिती. माणसानी केलेली गलिच्छ क्रियेला चाल लावली आहे फक्त यांनी. खरखर खाजवतय पाठीकडे अभि, आणि जमळांग पपळांग पपळांग कुठलं वाद्य आहे? नाही माहिती. काय वाद्य? रपाक असं कुठलंच वाद्य नाही वाजत अभि. शांत हो. रपाक फक्त कानाखाली मारू शकतो तुला आपण. त्रास होतोय ना मनुष्य. भंबळांग भंबळांग हे नाही, मला शोधून दाखव हे कुठल्या रागदारीतलं कुठल्या देशातलं आहे. अनो, आता हे दुर्लक्ष कर असंही नाही सांगू शकत मी तुला. नमस्कार. अरे तू काय दुसऱ्यांदा भेटतोय ना. अरे, आता हे करू का? याला एक जमळांग द्या रे कुठीतरी. अरे, हे काय? मगाशी करून जायचं ना रे. हे आपण पण बोललो असतो, पण त्यांना तोच पाहिजे का? मला कळत नाही आपल्याला त्रास द्यायला. नका करू हे, नका करू हे. लोचन मजनू होते काय? लोचन मजनू होते. बोलत होते ते होते. अरे कसलं भारी ते अँकरिंग करते तू. म्हणजे अँकरिंग म्हणजे एकदम अँकरिंगच अँकरिंगच करते ते. एकदम भारीच. मला लोचन मजनू माहिती आहे. मग हा विषय आहे का लगा? आमच्याकडे त्यांच्या क्लिपा व्हायरल आहे त्या. आम्ही फोटो काढून येतो त्यांच्या सोबत. फोटो काढून येतो त्याच्यासोबत. उई, 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 उई. अरे जमळांग पपळांग पपळांग. पाणी रे, जावई. सुंदर झाला परफॉर्मन्स आणि काय नाही करू शकत. कमाल केली तुम्ही, कमाल. आणि लोचन मजनू परवडला इतके हे अरे बापरे होते. आणि बघा यावर आपले हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, ला जवाब सदाबहार सादरीकरण होतं. फार मजा आली. सावते आज तू फारच खुल्लायस का कोण जाणे, पण म्हणजे ला जवाब ला जवाब. आणि तुझ्याबद्दल काय बोलायचं? अप्रतिम, फार मजा आली, बहारदार. येस निर्मितीताई. आता पटलं तुम्हाला? लोचन मजनू जास्ती तुम्हाला सोयीस्कर आहे. पण ते गाणं मला जरा विचारायचं, खरंच आहे का असं गाणं? मोठे सर मोठे सर लिखित गाणं आहे. हॅट्स ऑफ. काय गाणं आहे ते. म्हणजे अशी गाणी खरं तर ऐकतो आपण, पण काय बोलू मी तुम्हाला. या मला भेटायला.
मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले एका कार्यक्रमात आलाय जज बनून. चला बघूया त्याला तिथे काय अनुभव येतोय ते. हॅलो प्रसाद, हाय. निर्मितीताई नमस्कार. प्रसाद, बोल. गेली अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. हो. गेली 29 वर्ष झाली या इंडस्ट्रीत मी काम करतोय. बरीच स्वप्न बघितली, बरीचशी स्वप्न पूर्ण सुद्धा झाली, पण एक स्वप्न माझं अजूनही अपूर्ण आहे. बर. मला नेहमी असं वाटतं रे की असं इथे यावं या सेटवर आणि ज्या रंगाचे आपले कपडे आहेत त्याच रंगाचा असं गॉगल घालावा, असं ॲटिट्यूडमध्ये असं न बघता हाय करावं सगळ्यांना, इथे खुर्चीवर बसावं. आपण मनाचे आपले राजा आहोत रे. आपल्याला मनाला वाटलं आपण शेंगदाणे घेतले, केलं आहे, आयुष्यात पुढे गेलं आपलं. आपण नाही कुणाचा विचार करायचा. मला असं वागायचंय, हे स्वप्न माझं अनेक वर्ष पूर्ण होत नव्हतं, पण ते स्वप्न आज माझं पूर्ण झालेलं आहे. मग मी जाऊ? नाही, माझा शो वेगळा, तुझा शो वेगळा. ओके. हा. माझा शो रेक मेल्या रेक. वा. हा सिंगिंग शो आहे, एक नवीन रियालिटी शो आहे आणि हॅपी टू से मी जज आहे त्यात. वाव. रेक मेला रेक, शोध गोडगळ्याचा हा शो आहे. मला खरंच माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आता मात्र मला माहिती आहे, आता आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार. बर. होय होय. सर हॅलो 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 हाय, 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 हाय. हॅलो सर, आय एम विहान वायू. विहान वायू, yes. विहान वायू या शोचा डिरेक्टर. आय एम द येस 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 यंग चॅप, यंग चॅप. Yes, sir. लॉट अबाउट यू. सर दिस आर अँकर श्रमेश वी कॉल हिम. अरे 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 बस बस श्रमेश. येस येस. अरे मी बघितलंय तुला. येस सर, तुझं काम बघितलं डेली सोप मध्ये वगैरे. Yes, sir. Thank you. व्हेरी गुड. अरे मोठा स्ट्रगल आहे तुझा. थँक्यू सर. सर काजू. ओ आय एम सो सॉरी सर. तुमच्या डिमांडनुसार काजू आलेले आहेत तुमच्यासाठी. Attitude. पशा खूप पुढे निघून गेलो रे. पशा मी खूप पुढे निघून गेलो यार. येस प्लीज सर सर. सर आपण शूट सुरू करूया का? कारण Yes, की of आता course. खूप लेट झालेला आहे. Yes, of course, of course, लगेच. of course. हा, Yes, okay. yes, yes. दत्तू, अरे त्या मॅडम कुठे आहेत? सर, बोल. लेझी लकी शिवाल्या मॅडम, त्यांना बोलव लवकर. सर, please. हो, हो. प्लीज लवकर बोलव. सर प्लीज बसा. या श्र दिस इज माय सेट राईट. हो 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 या हो, या. हो. हॅलो गाईज, हॅलो. हा बघा आपलं सेट. वरती कशा लाईटी मारले, जगामगा जगामगा. हे आपली फ्लोरिंग आहे. इकडे बघा आपला स्टेज आहे आणि इकडे लेझी बापरे. किती दिवसांनी भेटलाय. ऑफकोर्स आपल्या शोचा डिरेक्टर आहे बरं का. Okay. आणि अशाच जर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील तर फॉलो करा लेझी लकी शिवाल्याला. लेझी माय गॉड. ओके बघ कोण. आई शपथ. काय करे हे काय काय करते असं कोण पाय पडतं यार. सेल्फी काढूया काय सर? हा? सेल्फी. हो हो सेल्फी काढूया. या सर. सयाजी शिंदे गिळलाय का हो यांनी? थोडा वाटलं मला. या सर सेल्फी. सर व्हिडिओच काढून घेऊया सर. ते हाय म्हणा ना माझ्या फॅन्स ना. काय म्हणू? हाय. थँक्यू सर. गाईज इकडे या, मी तुम्हाला अरे, ही सेट कोण आहे ही? ती सध्याची सोशल मीडिया सेन्सेशन आहे. 35 मिलियन फॉलोअर्स. अख्खे व्लॉग फक्त व्लॉग करत असते आणि ती आपल्या शोची सेकंड जज आहे. ही जज आहे? येस. कशा धावत पुढे निघून गेलास रे तू? सर अजून एक महत्वाचं सांगायचंय. हा ब्रँड एक होता आपल्याला स्पॉन्सर, तो काय डील क्रॅकच होत नव्हतं, पण तुम्ही आलात आणि 12 लाखाला डील क्रॅक झालाय. पर एपिसोड 12 लाख. अरे ब्रँड आहे. आणि क्या बात आहे. फक्त जरा ब्रँडिंग करावं लागेल त्यांच्या Yeah, of course, करावंच लागेल. Yes, yes, आणि yes. ते म्हणालेत की समीर चौघुलेच करणार, फक्त ते असतील तरच आम्ही स्पॉन्सर. यार, हे- थँक्यू सर, थँक्यू सो मच. नाही. मी तो कॉस्ट्युम जरा थोडे बदलावे. Yeah, of course, ready आहेत ना costume. काही येस problem मी नाही. तयारी करून ठेवली आहे. कशा खूप पुढे निघून गेलो रे मी. बर. एवढेही वर्ष करतोयस तू हास्यचित्राचा जज. एकदा तरी तुझं पर्सनल ब्रँडिंग झालंय का रे? MHJ साठी झालंय का? नाही. आज माझं झालं रे. झालं. हे असं असतंय. क्या सर, बात आहे. हा हे घालायचंय. येस पशा हे घालणार रे मी. बघ जरा. गंजी फ्रॉक आहे हा. बनियान आहे सर. हा, बनियान आहे मग. ती घालायची आहे सर तुम्हाला. बनियानचाच ब्रँड आहे. लोला नावाचा ब्रँड आहे खूप मोठा.
त्याची बनियान हा प्रीमियम प्रॉडक्ट आहे बनियान, तर ते आपल्याला ब्रँड कर म्हणजे ब्रँडिंग ह्याच करायचं आहे. लोला बनियान. हे लोला हा म्हणजे ते पण मग ते आत असतं ना अंतवस्त्र, बाहेर दिसणार नाही ना, काही फायदाच नाही त्याचा करून. नाही सर, नुसती बनियानच घालायची आहे. येस सर. हे बनियान घालून मी हो सर, बनियान घालूनच बसायचं आहे. जज आहे मी. हा जज आहात तुम्ही. जज मी बनियान घालून मी मस्त केलं असं मी हो बनियान घालून मी हो सर, हो बनियान घालून बसायचं नाही आहे. हॅलो मी हे नाही घालू शकत मी हे. सर अग्रीमेंट मध्ये सगळं लिहिलं होतं, तुमच्या मॅनेजरनी ते वाचलंही आहे. आता तुम्ही सही पण केली आहे त्यांनी, आता काय करणार, घालावं लागणार ही ना, सर. बायको माझी सगळं स्वीकारते. अरे काय करू, बायकोला मॅनेजर केलं. ऐका सर. दत्तू त्यांच्या बरोबर जा. चला सर, या ना, please. अरे असं प्रतिम दिसाल सर, भारी दिसाल सर तुम्ही, कमाल दिसाल. कोई बात नाही. जज म्हणून एक मान्यता असते. या फॉलोवर आपण बघू हे लाला चड्डीवाले कसे नेकेड होतात ते. अरे लेझी नको जाऊ साथ मध्ये. बस रमेश, तुझ्यापासून सुरुवात होईल. तुझं आधी अख्खं इंट्रोडक्शन, मॅमचं इंट्रोडक्शन, सरांचं इंट्रोडक्शन, शोचं इंट्रोडक्शन झालेलंच आहे आणि मग तुला माहिती आहे पुढे काय करायचं. ओके, रेडी आहे आपण शूट सुरू कर. सर चला लवकर. येस 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 येस. थँक्यू. या सर. अरे यार हे ऑड आहे यार हे. क्या बात है. सर क्या बात आहे सर. कडक दिसताय सर. ओ हो. मागून जास्त चांगला दिसलो. अरे म्हणजे रमेश काय दिसतायत सर. काय म्हणजे सर, ऑड आहे. ऑन नाहीये सर, गुलाबाने बनियन घातलं असं वाटतंय सर. एक्झॅक्टली. हा बनियान घातलेलं गुलाब. ओ खूप सर क्या बात आहे. आई आजपर्यंत मी हे असं जज आहे ना, हे असं नाही करून चालणार. पण नाही वाटत आहे ऑड सर, काहीच वाटत नाही. उलट बघा, हा ब्रँड आता काय वरच्या वर जाईल तुम्ही घातलाय म्हणजे. अरे पण लोला काय नाव आहे हे लोला. मुळात मला का केलंय तुम्ही ब्रँड अम्बॅसेडर बनियानचा. त्यांनीच केलंय. अरे पण त्यांना तुम्ही सांगा की मी जर बनियान घातली तर लोक अरे क्या बात आहे, चला लोला बनियान घ्यायला जाऊया, असं का जातील लोक. सर असे नाही जाणार. माझ्याकडे बघून ओ मैं है नहीं, मेरे में वो चाहिए वो है नहीं. सर मुळात तुम्ही काय घातलंय ना त्यावर विश्वासच ठेवणार. तुमचा ऍटिट्यूड महत्वाचा असतो. ऍटिट्यूड. बसा तुम्ही चेअरवर बसा चेअरवर. मी सांगतो ये बसा. हा हे मांडीवर घेऊ का मी. नाही. कट झाल्यावर वाटल्यास तुम्ही कोट घाला, पण ऍक्शन मध्ये बनियन. हात काढा. हा खुर्चीवर हात ठेवा. या कणा ताट. पाय पुढे. चेहऱ्यावर बेफिक्री. पोट आत घ्या. हा. ये बात हो रहा है. फॉलोवर लोक पटकन बघून घ्या केसाळ आराम सर. हिला सांगा कट करो. लेझी लकी आता ऍक्शन आहे. कम ऑन. गणपती बाप्पा. येस. रोल साऊंड. ऍक्शन. दादा म्युझिक. हॅलो, नमस्कार, आदाब, वडक्कम. मी रमेश बेटकर तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या सिंगिंग शो मध्ये, ज्याचं नाव आहे रेक मेल्या रेक. शोध गोड गळ्याचा. आणि अधिक वेळ न घालवता आपण स्वागत करूया आपल्या पहिल्या परीक्षकांचं. अत्यंत सुंदर, मादक, गोड, ब्युटिफुल, लेझी लकी. आणि अधिक वेळ न घालवता आपण लगेच स्वागत करूया आपल्या दुसऱ्या परीक्षकांचं. लोलाबाद समीर चौगुले. काय झालं. हे काय नाव लोलाबाज. इकडे या. अरे लोलाबाजचा काय होता अर्थ. लोलाबाज ब्रँडच नाव आहे, म्हणजे ब्रँडनी दिलं आपल्याला. पण कसं वाटतं ते लोलाबाज. नाही कसं वाटत आहे बघा. जा की बाजी लगाता है वो जाबाज, लोला की बनियन पहनता है वो लोलाबाज. असं त्यांना तू लॉजिक आहे हे. अरे त्यांना प्रमोट करायचं आहे सर. नाही, मुळात लोला हा शब्दच ऑब्जेक्शन आहे माझं. नाही तुम्ही एकांतात ए लोला ऐका बघा काय ऐकू येतं नाही तुम्हाला. सर, तुम्ही कशाला तसा विचार करताय. अरे लोलाबाज म्हणजे समीरच्या आधी लोलाबाज लागलाय म्हणजे खतरनाक. सर लोलाबाज म्हणजे डॅशिंग सर. Yes. 2 ल आहेत त्याच्यात सर. 2 ल. 2 लचा काय लॉजिक आहे. हा काही सांगतो का सर 2 ल तर मी अरे हो का बरोबर असं मान्य करणार आहे सर, लोलाबाज हे ब्रँड होणार आहे तुमच्या नावामुळे. सगळे लोलाबाज असणार आहेत आता ह्या पुढे जगात. अरे तुम्ही नाही होणार. काही ऑड वाटत नाहीये. कोण होत रे बनियान साईन केलंय की नाही. मस्त केले वगैरे असं कसं बोलणार आहे. बसा तुम्ही. ऍटिट्यूड महत्वाचा आहे. ऍटिट्यूड द्या. हिला सांगा टच नाही करायचं. लकी डोंट टच हिम प्लीज. हा कडा ताट.
हा पाय पुढे, हा येस, पोट आतमध्ये, बेफिक्री, चेहऱ्यावर बेफिक्री, येस, हेयर रॉ लुक चाहिए मेरे को, ये लोलाबाज है मेरा. हा चला, ऍक्शन ऍक्शन. आणि आपल्या कार्यक्रमाला लाभलेत अतिशय विशेष अतिथी. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तेनालीरामा या सिरियलमध्ये तेनालीरामा हे पात्र साकारणाऱ्या कृष्णा भारद्वाजांचं. तर मैं आपसे विनती करता हूँ कि आप स्टेज पे आइए प्लीज. हेलो हेलो सर, हेलो 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 सर, यस यस, प्लीज प्लीज जॉइन अस. हेलो हेलो सर, हेलो सर एक फोटो काढूया का पटकन. हाँ हाँ सर एक सेकेंड. आप बनियान पहने हुए हैं, हाँ तो बनियान पहन के फोटो कैसे खिंचा सकते हैं आप? हम जज है. नहीं, आप ऑड हैं, आप जज नहीं, आप ऑड लुकआउट हैं. आप जरा उस तरफ जाइए, आप इधर आ जाइए. नाही हा तुम्ही सांगा ना, ओळख द्या ना, ओळख करून द्या ना. हाँ माझी. नहीं सर, ये जो बनियान है वो ब्रांड है हमारा, लोला बनियान. 25 करोड़ का टर्नओवर है इस बनियान कंपनी. बनियांची नाही, माझी ओळख करून द्या. ये कैसा नाम है, लोला बनियान? और आप कैसे पहन सकते हैं लोला बनियान? उनका कोई बनियान पहनता भी है भला? अरे आप छोड़िए, आप फोटो लीजिए. एक सेकंड, हम देखो, हम इधर सुनो. एक सेकंड, दत्तू दत्तू आजा. सगळ्यांनी या बरं का बोला चीज. चीज. नाइस 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 सर. सर आप बैठ सकते हैं. हाँ जी, हाँ जी, हाँ जी. आप अगली बार ना बनियान पहन के मत आना, नहीं तो कोई जज नहीं मानेगा आपको. हाँ बराबर. हाँ, और फोटो खिंचाने के लिए तो बनियान कभी मत पहन. बरोबर है. तुम जो तेनालीराम का रोल करते हो, हाँ. उसमें तो अर्धनग्न ही रहते हो, ऊपर का पहनते ही नहीं हो. तभी हम देखते हैं, अक्खा सीजन देखा है मैंने, किमान तो भी ये पहना है बनियान. पर वो तो कैरेक्टर है ना, कैरेक्टर में आप गहने वहने पहनकर कैरेक्टर तेनालीरामा बन जाते हैं. आप तो क्या. आई एम सो सॉरी सर. सर प्लीज प्लीज सर. ठीक है, ठीक है, आप अगली बार कपड़े पहन के आना पूरा, फिर मैं आपके साथ फोटो खिंचाऊंगा. ठीक है. हाँ ठीक है, ठीक है, आप जाओ. और अगली बार फिर मेरे को तुम्हारे सेट पे बुलाओ, हम फोटो निकालते हैं का देखो. हा, सर पण त्यांनी बोलवलंच नाही तर तुम्ही काय कराल? अरे यार तू व्हेरी नाइस व्हेरी नाइस. ऍक्शन सुरू, कम ऑन. आता अधिक वेळ न घालवता आपण बोलूया आपल्या पहिल्या कंटेस्टंटला. तिच्या समोर सूर भरतात पाणी अशी सुमन सुहानी. मागून मागे मागे. सर इथे इथे बनियनवर कोणीतरी बसलंय सर, यांच्या समोर मी कसं गाणार? अरे, मला- जज आहे. सर, यांना- जज आहे. जय जय. ऍक्शन ऍक्शन. सुमन जी कंटिन्यू. या मी सर, मला आधी एक छोटी गोष्ट सांगायची आहे. हा बोला. ससा कासवाची नको. व्हेरी नाइस नाइस ह्युमर नाइस ह्युमर. अरे रेडी आहे काही? कट कट कट. असं कोण मारतात जजला? लेझी लेझी, त्याला लागलं लेझी. सॉरी सॉरी बाबा, सॉरी चुकलं. बसा बसा. बसा सर, कोई बात. अरे एवढं जोरात कोण मारतं यार? Yes, yes, yes. अरे हे नका करू, हे ना उलट बसवा. ओके कम ऑन लेट्स गो ऍक्शन. सर ॲटिट्यूड. नाही, मला एवढंच सांगायचं आहे सर की माझी आई ही समीर सरांची खूप मोठी फॅन होती आणि मोमेंट आहे, क्लोज करा. माझी आई मागच्या आठवड्यात गेली सर. व्हेरी नाइस म्युझिक. क्या बात है, नाइस म्युझिक. समीर दादांच्या चेहऱ्यावर क्लोज. या सुहानीच्या चेहऱ्यावर क्लोज. लकीच्या श्रज क्लोज. सॉरी. तुझ्या चेहऱ्यावर क्लोज आहे, तुला जवळ जायचं नाही आहे. हा कंटिन्यू सुहानी. येस सॉरी आय एम सॉरी. येस. माझ्या आईने जाता जाता एक चिठ्ठी दिली होती. मला म्हणाली समीर सर कधी भेटले तर त्यांना दे. चिठ्ठीवर क्लोज. समीर सर उठा. येस उठा आणि तिच्या जवळ जा. इथे पण असंच जाऊ, तिथे पण होय ऑड वाटेल थोडं. नाही ऑड वाटणार आहे. तुम्ही जा, माझा ऐका जरा डिरेक्टरचं प्लीज. चिडायला लावू नका. येस जाता जाता बनियांनी अश्रू पुसा. पोट उघडं पडेल ना. वरच्यानी इकडनं. येस चालत. नाईस. चिठ्ठीवर क्लोज. या वर या. चिठ्ठी घ्या, आतून चिठ्ठी घ्या. सुहानीजी तिला चिठ्ठी द्या. उघडा. येस वाचा, चिठ्ठी वाचा. इथेच वाचायचे. येस तिथेच वाचायची आहे. चिठ्ठीनी बनियान झाकू नका. खाली घ्या चिठ्ठी खाली घ्या. येस इथे वाचा. मला जरा ऑड वाटतंय ते बनियनवर. नाही, मी आलो इकडे मध्ये आलो. तिच्याच आईची चिठ्ठी आहे, तिला ऑड वाटतंय. मग कसं वाचायचं मला सांगा ताई बघू. वाचा सोडून द्या.
एक मोमेंट क्रिएट होतोय. येस, प्रिय समीरजी, व्हेरी नाईस. टकल्या बस कर आता. वा वा. अजून किती वर्ष कॉमेडी करणार आहेस? मरण एकदा मेलाय तुझ्या. सर सर चिडू नका, स्पोर्टिंगली घ्या, चेहऱ्यावर एक वेगळा आनंद. हा आत्ता बेदरकारपणा नका. ये बात कट इट. सर सर आपल्याला एक मोमेंट क्रिएट झालाय ना सर. मोमेंट क्रिएट झालाय तर आपल्याला ब्रँडचं एक काम करावं लागणार आहे. इथे त्यांची टॅगलाईन आहे, फॅन का लेटर पडके दिल हिला डाला लेलो लोला लेलो लोला. फॅन का लेटर पडके दिल हिला डाला तुम्हाला बनियनमध्ये असा हात घालायचा आहे आणि फॅन का लेटर पडके दिल हिला डाला लेलो लोला लेलो लोला. ओके, दळभद्री स्टेप आहे. ओ हे दळभद्री स्टेप आहे ही. नाही सर, करावं लागणार अरे सर. कुठला जज आहे? लेला लोला 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 त्याच्या आधी तुम्हाला हात टाकायचा बनियन मध्ये आणि हे करायचंय. अरे पण हिला डाला कशाला ते दिल म्हटलं की कळतं ना. दिल म्हटली काय गुडघा असं वाटतं का लोकांचं? नाही, पण ती फॅन आपल्याला करावं लागणार आहे. ब्रँडचं तसं मागणी आहे. यार ओढ आहे. नाही ओढ. डिरेक्टरवर विश्वास ठेवा जरा. कम ऑन यार, करा सर तुम्ही. प्लीज करा सर, प्लीज करा. इट विल बी नाईस सर. कम ऑन कम ऑन. आय एम सॉरी प्रसाद ओके यार, मी उगीच त्याला एवढं बोललो. चलो चलो, ऍक्शन ऍक्शन. म्युझिक. लेटर द्या त्यांच्याकडे. येस. आणि आता वाक्य घ्या. वाक्य सांगा. फॅन का लेटर पडके दिल हिला डाला. फॅन का लेटर ग बाई. नाही होत आहे. सर प्लीज करा सर, माझ्याकडे वेळ नाहीये सर. असं नाही सर, तुम्हाला करावं लागेल सर. मी आयुष्यात कधी दिल असा दाखवलेला नाहीये. चॅनल कमिटमेंट आहे सर, तुम्हाला करावं लागेल. नाही तर आता मी फोन करेन ना तिकडे हेडला. अरे नको करूया चला. चलो कम ऑन ऍक्शन. हिला बाहेर काढा आधी. लकी प्लीज स्टॉप इट. लकी आय एम सो सॉरी. लकी जी प्लीज. ऍक्शन. फॅन का लेटर का हिल दिला डाला लोला रे ले लोला. ये बात सर. व्हाट अ शॉट सर. क्या बात है सर. या बसा 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 बसा. कमाल. पुढे जाऊया. नाईस मोमेंट गाईज, नाईस मोमेंट, नाईस टीम वर्क. चलो श्रमेश, त्यांना आता आपण गायला लावूया. Yes, 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 yes. ओके, तुम्ही रेडी आहात सोहन? हो सर. येस. हा माईक घेऊ का? हो हो, माईक घ्या, माईक घ्या. हो माईक घ्या, प्लीज घ्या. चलो ऍक्शन. क्यू म्युझिक. शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवित साजण झुलव मला. Attitude, sir, attitude. नाचला रे मोहना Yes, तुझ्याकडे बघा. तुझ्याच साठी रे तुझ्या हरियान थोडं सरळ करा. सोय रे मी सांडील पाठी. बेदरकार आहे. केस सोडला रे, केस सोडला रे. चंदेरी येडे काय ही बाई? रातीचा झुलतो. असा केस कोणाचा? केस सोडला इथे. क्या बात है, क्या बात है. व्हेरी वा, नाईस वा. परफॉर्मन्स. वा. सुहानी जी, खूप कमाल परफॉर्मन्स दिलाय तुम्ही. कमाल, क्या कमाल. बात है. Thank you. Thank you. लकी. लेझी, आय एम सो सॉरी, लेझी. आपल्याला एक काम करायचं आता. MHJ परफ्यूम जो आहे, तर आता हा परफॉर्मन्स MHJ परफॉर्मन्स झालेला आहे ना. MHJ परफ्यूम मार्वलच परफॉर्मन्स. तर असं बोलायचं आणि असं स्प्रे करायचं आहे 3-4 वेळा हवेत. व्हॉट एव्हर. अभियान वा वा व्हॉट अ मुवमेंट. येस येस, डू इट डू इट डू इट. आणि सर तुम्हाला एक सोपं सांगतो, ब्रँडच आहे. तर बनियन जी आहे आपली, आता हा झालेला आहे लोला परफॉर्मन्स. ओके, हा लोला परफॉर्मन्स. लोला परफॉर्मन्स. चांगला परफॉर्मन्स इज लोला परफॉर्मन्स आपण आता त्याला म्हणतोय. तर जेव्हा तुम्ही बनियन अशी करायची करा या, आणि तिच्याकडे असंच जायचंय. लोला परफॉर्मन्स, लोला परफॉर्मन्स, लोला परफॉर्मन्स. तिच्या भोवती गोल फिरायचंय. लोला परफॉर्मन्स, लोला परफॉर्मन्स. ओके, डन आहे. चल करते. ये हे दळभद्री आहे हे सगळं. अरे काय हो हे कोण करतं असं? सर पण अरे जज कुठला कार्यक्रम आहे तुम्हाला? अरे मी 29 वर्ष काम करतोय मी. सर ब्रँडनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला करावं लागेल. प्लीज करा. अरे पण मी जातो आणि मस्त केलं असं म्हणतो ना. हे कशाला करू? मी ऑर्डर आहे यार, आयुष्यात मी कधी केलं नाही हे. करावं लागणार आहे सर तुम्हाला. आता करताय का मी चॅनलला फोन करू आणि हे सांगू? बघ, जास्त दाखवू नका मग. मी करतो. हे आम्ही बघू किती दाखवायचंय, काय दाखवायचंय ते. चलो 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 चलो. दत्तू जरा ह्याचा व्हिडिओ काढ, मला पाठवायचा आहे. ओके, ऍक्शन. क्यू म्युझिक. येस, उठा उठा उठा. नाईस. बोला. परफॉर्मन्स बोला. ये गोल गोल फिरा. ये
सर क्या बात आहे सर, क्या बात आहे. Set केला? Set केला? तुला पण करतो घ्या तुला पण करतो सर सर हे बघा सर. मी आत्ता सर ऐकून तर घ्या सर अहो सर, चिडू सर, नका सर. आता मी किती मस्त वाटतंय मी तेच सांगत होतो इट विल लुक अमेझिंग वा. आता मी लाईव्ह पाठवला लाईव्ह व्हिडिओ शूट केला आणि आपल्या मॅनेजिंग डिरेक्टरला पाठवला लोला कंपनीच्या काय खुश झालेत माहितीये अजून एक प्रोडक्ट देत आहेत ते पुढच्या एपिसोडला तुम्हाला अंडरवेअर घालून बसायचंय अख्खा एपिसोड जवान होया बुड्डी सब पेने लोला की चड्डी अशी टॅगलाईन आहे वा, सर. खतरनाक आहे, सर. मार तुझ्या वा 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 एकदम लोला परफॉर्मन्स फार मजा आली फार मजा आली बघा आता प्रसाद दादांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आम्ही जामच उत्सुक आहोत तर येस हा सरसिक प्रसाद दा प्राजक्ता तू फक्त लोला परफॉर्मन्स म्हणालीस तू ऍक्शन नाही केलीस करायला पाहिजे. ऍक्शन आता तू आणि मी मिळून करू हे बघ हा, ये. सुपर लोला परफॉर्मन्स लोला बहारदार सादरीकरण होतं सगळ्यांचं एका क्षणीनं मला भीती वाटायला लागली मी विचार करायला लागलो समजा लोला सारखा ब्रँड हास्यजत्रेला आला आणि मला असं बसवलं मध्ये पावा बहारदार Thank you, फारच मजा आली Thank you, thank you. वंडरफुल परफॉर्मन्स लोला लोला निर्मिती ताई कहर 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 मॅडनेसचा हा मला काय वाटतं एकदा ते ला असं करत या ना छान दिसेल या ना प्लीज प्लीज मला भेटायचंय तुम्हा सगळ्यांना मंडळी गाईड म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची योग्य माहिती देणारी व्यक्ती पण जर हा गाईडच भरकटलेला असेल तर चला बघूया मग काय होतंय ते पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार या आरामात आरामात हळू 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 आजोबा हळू नेमान सावकाश जास्त हलू नका बरं जास्त हलू नका नाही तर तुमची कॉमेडी इथेच सांडून जाईल नाही अहो माझी इथपर्यंत तरी आली तुमची अजून विंगतच आहे चप्पल घालून चुकलं माझं मुसळात तोंड द्यायची सवयच आहे मला नंतर दन 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 कुठला या तुम्ही अरे अरे मित्रांनो तुम्ही आले का वा, वा, वा. काय आमचं चालू असतं माझं आणि आजोबाचं तर हे आहे रावराणे सरांचं घर और लेखक प्रसिद्ध साहित्यिक रावराणे तर रावराणे सर 50 वर्ष इथे वास्तव्यास होते इथे MHJ सांस्कृतिक संवर्धन समितीने ही वास्तू जतन केली आहे त्यामुळे आज आपल्याला ही वास्तू बघता येते इथल्या प्रत्येक वस्तूला म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा असा परीस स्पर्श झालेला आहे म्हणजे इथली जी माती आहे ना तिला अशी मराठी भाषेचा असा सुगंध येतो त्याच्यातून इथून आणि या ज्या भिंती आहेत याचा हा रंग नाहीये त्यांच्या प्रतिभेचा मुलामा आहे ती जर खिडकी उघडली आपण तर अजूनही रावराणे सरांच्या कवितेचे सूर त्यांच्या ओळी आपल्याला जाणवतील असं एकदम असं भारलेलं वातावरण आहे काटाला इथेच त्यांची अशी प्रतिभा उमलली फुलली बहरली बागडली अजरामर झाली सगळी मी किलर सांगतो आज योच तो पल्लो आटा येतो हे बघा हे आहे मेन हॉल इकडून पुढे गेलं सरळ का तिकडे लेफ्ट बाजूला किचन तिकडे राईट बाजूला संडास बाथरूम ने सरळ आत गेलं तर डायरेक्ट झोपायची खोली एक्सक्यूज मी खूपच मोठ्याने बोलताय तुम्ही कोण ब्रोकर आहे का नाही मग मिनी गाईड आहे गाईड आहे लांब राहण्याच्या घरची मिनी टूर देत आहे लांब राणे नाही राव राणे असं नाव आहे त्यांचं हा आणि ही काय बोलायची पद्धत आहे तुमची की लांब राणेच्या घरची टूर देतो ही
ही पद्धत नीट बोलायचं ना जरा. आय माय सॉरी. हा. तुम्ही घर बघायला आले का इकडे? नाही नाही नाही, मी त्यांच्या साहित्याचा अभ्यासक आहे, त्यांचा चाहता वा आहे वा. आणि दर 6 महिन्यांनी मी त्यांच्या वाचकांना इथे घेऊन येतो आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देतो. मग वहिनी देतात उजाला? कोण? स्मृती वहिनी. स्मृती नसतं ते, स्मृती असतं. आणि स्मृती म्हणजे त्यांची पत्नी नाही, स्मृती म्हणजे त्यांच्या आठवणी. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही सांगा त्यांना काय सांगायचं. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला काही माहिती देतो, ती तुम्ही टिपून घ्या. बाय द वे, तुम्ही मिस प्रिया. अच्छा, तुम्ही काय करता? मी PhD करते. वा वा. तर आता मी जी माहिती सांगेल ना ती तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि मित्रा तू? मी कुमार मंदार. कुमार मंदार. मी पण PhD करतो. खरंच PhD करता तुम्ही? माहिती नोंद करू? करा 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 करा. सर मी पण HPD करतो सर. पिढी. दादा, हा तुमच्या ग्रुप मधला आहे ना, त्याला तुमच्या ग्रुप मध्ये ठेवा. तू काय इकडे घुसायचा प्रयत्न करतोय? तू काय फालतूगिरी, तिकडे कुठे घुसतो? इकडे आपला नाही रे, वेगळा आहे आपला. तर आता आहे ना, मी तुम्हाला जी काही माहिती सांगतो ती तुम्ही नीट टिपून घ्या. तर आता हे बघा, जर आपण साहित्याचा विचार केला की रावराणे सरांची साहित्य निर्मिती कुठून झाली, तर खऱ्या अर्थाने ती या खुर्चीतून झाली. या खुर्चीत बसून त्यांनी त्यांचं अर्धाधिक साहित्य लिहिलेलं आहे. ही खुर्ची आहे. नाही सॉरी, नाही, हात नका लावू, please, please. ए, गेले तुमचं म्हणजे दत्तू बनू इकडे या. इकडे हीच ती खुर्ची. ये या खुर्चीवरती लावराने उभं राहून बल्ब लावायचं. बऱ्याच पंख पण इकडूनच पुसायचा नाही. आणि काही झालं, बऱ्याच पंख यांचं बंद पडायचा. मग ते काय करायचं, यो पेन घ्यायचं आणि ते पंख्यान घुसवायचं. अरे काय करताय तुम्ही? तो पेन खाली ठेवा. खाली उतरा, आधी खाली उतरा. अरे ऐतिहासिक गोष्टी आहेत या. पण ती हे बघा हो, काय बोलतायत? खूप मोठे लेखक होते आणि त्यांच्याबद्दल ही काय माहिती सांगताय तुम्ही? अरे बाला, मोठे लेखक असले तरी कधी ना कधी पंख बंद पडणारच आहे ना. मग हे पेन घ्यायचं नाही असं करायचं. फालतूपणा नका करू. काय बाई, ते बरोबर सांगतायत. आता बल्ब चेंज करायला लांब राणे हीच खुर्ची घेतली असेल ना? लांब राणे नाही हो, राव राणे नाव आहे ना. लावराने राव राणे नाव आहे त्यांचं. राव राणे. राव राणे. राव सर हा, तरी किती टक्के शक्यता आहे? कशाची? म्हणजे रावराणे सरांनी त्यांच्या लेखणीनं पंख्याचं चक्रीकरण करण्याची किती टक्के शक्यता आहे? चक्रीकरण नाही म्हणजे तसं झालं असेल. पण तुम्ही लेखकाच्या कारकिर्दीचा विचार करता, ही गोष्ट काही महत्वाची नाहीये. महत्वाची नाही? नाही महत्वाचं. पण शक्य आहे ना, हे शक्य आहे ना? नाही 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 नाही, हे बघा, शक्य जरी असेल तरी महत्वाचं काय आहे की या लेखणीने त्यांनी काय लिहिलंय. या लेखणीने त्यांनी सावलीच्या सावलीत, आभाळाचा डोह, 7व्या पानावरचं चित्र असे कथासंग्रह लिहिले. सावलीच्या सावलीत त्यांनी ह्या लेखणीने लिहिलंय. ही लेखणी मी 15 वेळा वाचलाय तो काव्य संग्रह. मला नाव काढलं की माझ्या अंगावर काटा येतो. आहेच तसं ते. ते पुस्तक नाहीये मंदार. पुस्तकच आहे ते नाही, म्हणाले नाही, ना. नाही, तो अनुभव आहे. अनुभव. पुस्तक नाहीये, ही ती लेखणी आहे. ही लेखणी आहे. घ्यायला तुमचं दत्तू बनू इकडे. बालांनो, योच तो पेन लावराणीच्या पाठीला खाज आली रे आली तर तो यो पेनाने असा खाजवायचा. खुच्चू 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 खुच्चू. अहो तुम्ही काय डोक्यावर पडले का? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खूप मोठे लेखक होते ते, त्यांच्याबद्दल असं काही बाई बोलू नका. पेन ठेवा. अरे बाला, मोठे लेखक जरी असले तरी त्यांच्या पाठीला कधी ना कधी खाज येणारच ना. बरोबर आहे. मग खाज आली तर कुच्चू 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 असं करायचं ना. ती ना तुम्हाला सांगतो, आता मला सांगा, या पेनाने त्यांनी पुस्तकच लिहिलं असं नाही. त्यांनी आपल्या हातावरती अशी ज्वाली काढली. हे बघ ज्वाली. एक नंबर आहे बाई. बाई पेन दाखव ना. ज्वाली घे. जायला चढायले. मग व्यायाम कर त्याच्याने. अरे एवढे मोठे लेखक हातावर जॉली काढत बसतील का? पण सर तुम्ही 100% खात्रीने सांगू शकता का त्यांनी जॉली कधी काढलीच नसेल म्हणून? नसेलच काढली. 0.1% तरी कधीतरी त्यांनी प्रयत्न केला असेलच ना सर. या क्षुल्लक गोष्टीला काय महत्व आहे? पण नाही महत्व आहे. आमच्या मराठी साहित्याच्या PhD मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली पाहिजे. एक मिनिट, आपण ना याची नोंद करून घेऊया. जॉली लावणे आणि कुचू कुचू काय होतं? कुचू पाठ हे महत्वाचं नाही. बाई लोक हे
ते तुम्ही जे काही लिहिताय त्याचा नंतर फोटो काढायला काय काढा ना. अरे ऐका ना, मी काय म्हणतोय ते लेखणी आणि खिडकीबद्दल तुम्ही काय सांगत होतात? पहिल्या पानावरचं वाक्य होतं ते. दुसरं पान संपत आलंय तेव्हा मी बावळटासारखा बघत होतो, बोलतो का नाही बोलतो, मीच यंटम वाटत होतो त्याच्यात. गेलो मग इकडे फिरत हे सांगायला. डेड पॉज गेला अख्खाच्या अख्खा. हे बघा हे बघा हे बघा, हे महत्वाचं नाहीये. मी काय सांगतो ना ते महत्वाचं. मुळात तुम्ही जी काही माहिती सांगताय ना ती आधीच आम्ही वाचलेली आहे वाचली आहे, हो, पुस्तकांमध्ये. हो. मी माहिती वाचली. हो, पण हे जे काही सांगतायत ना हे आम्ही कुठेच ऐकलेलं नाहीये. तर आम्हाला ह्यांच्याकडची फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन हवी आहे. तुम्ही नाही नाही, मी आता माहिती सांगतो. ती पुस्तकात नाहीये. हे बघा ही 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 रावराणे सरांची शबनम. शबनम ही जी आहे ना ही नेहमी त्यांच्या सोबत असायची. अच्छा. ही त्यांची म्हणजे जवळजवळ साथीदार होती. ही साथीदार होती. म्हणणं वचन कोणतरी बोलला होता की लावरानेच्या घरामध्ये शबनम नावाची कोणतरी आटम राहते. हा. अरे तो लावराने या पिशवीवर प्रेम करायचा. अरे शबनम म्हणजे कापडाची पिशवी, ही होती सोबत. नाही, असू शकतं रावराणे सरांचं कुठल्या तरी शब्दम नावाच्या प्रेयसीवर प्रेम असू शकतं. काय असू आपण यावर शकतं? अभ्यास केला पाहिजे. ऐका ना भिजलेली उशी या काव्यसंग्रहावर तुम्ही आम्हाला काही सांगू अरे शकता? ते लय महत्वाचं. ते सगळं इकडे घरलंय. अच्छा. ही बघा ही काय झालं, छतला भोक होत. पावसाच्या टायमात तिकडून जे पाणी परायचं ते डायरेक्ट उशीवर. भिजलेली ही उशी. अच्छा. अरे किती ऑबियस माहिती सांगतोय रे भिकाऱ्या. विरहाचा कविता संग्रह आहे तो भिजलेली उशी. त्यांची जी नायिका आहे ती विरहात तळमळते, ती उशीवर आहे आणि तिचे जे अश्रू ओघळतात त्याच्याने ती उशी भिजते. अशी भिजलेली उशी. सर जरा तुम्ही ना आता गप्पच बसा. मी गप्प बसू. गप्प बसा तुम्ही. मी खरं सांगतोय. मग तिकडे जाऊन खरं एकटं खरं सांगा. आयडी बघितलं पाहिजे, गाईड आहे तर नाही. बरोबर सर ऐका ना, मला सांगा, मला सगळ्यात महत्वाची माहिती हवी आहे. बोला. म्हणजे रावराणे सरांची जेव्हा शेवटची 4 वर्ष होती तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी का गेले? उदार्या उदार्या अवऱ्या उदाऱ्या केल्या त्यांनी वसाऱ्यांनी. काय झालं आता कुणाचे पण पैसे आपण घेतले तर पैसे आपल्याला परत द्यायला पाहिजे ना. द्यायला पाहिजे. याच्याकडे पैसे द्यायलाच नाही, कुठून देणार? मग जो याचा फन मारायचं. ते ही लपरी होऊ नये म्हणून ते डायरेक्ट मूल गावाला गेले आपल्या. पुस्तकात वेगळंच लिहिलं होतं. हे काय लिहिलंय? ऐका ना, आम्हाला आणखीन असे किस्से सांगा ना राव. आणखीन किस्से महत्वाचे तुम्हाला सांगतो. आता आपण बेडरूम मध्ये जाऊया. तिकडचे चांगले अरे नका जाऊ रे. अरे तो काय बोलेल रे. अरे गाईड तुला टरा फाडून शेकोटीत जाळलं पाहिजे रे. काय काय हो, कोणाची उशी भिजली? तुझ्यामुळे मी आतून अख्खा वल्ला झालेलो आहे माहितीये का. तुला आहे ना त्याला विचार, त्याला जाऊन विचार काय विचारायचं ते मला नको विचारू आता. अरे बापरे अवघड या लोकांचं. वा अतिशय इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होते आणि खूप छान परफॉर्मन्स दिलात. मस्त मजा आली. निर्मितीताई, अरुण मी तुला सांगू का, तू खरंच गाईड आहेस. कसा गाईड आहेस तू इतकी वर्ष काम करतोयस, तुझ्या एनर्जीने तू या सगळ्यांना गाईड करतोयस. खरंच गाईड करतोयस. आणि छान झालं स्केट. सगळ्यांनी मजा केली. मला पुन्हा एकदा विराज खूप आवडलास. तुझं बेअरिंग खूप आवडलं मला. छान. मंडळी, या हास्यकथा असंच दर्जेदार मनोरंजन करत राहतील. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागामध्ये. आणि तुम्ही लक्षात ठेवा, आता आठवडा होणार आहे हसरा, कारण तुमच्या भेटीला येणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.